नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण हजारे. डोंबिवलीत चाललेलं गुंडाराज म्हटलं की गुंडांच्या टोळीला कोणीच विरोध करायचा नाही. 2च दिवसापूर्वी मी खास करून बौद्ध समाजाच्या लोकांना जे इतर पक्षात काम करतात त्या लोकांसाठी खास करून सांगतो की ती गुलामगिरी सोडून द्या. काल परवा मामा पगारे नावाची 72 वर्षाची व्यक्ती ती बौद्ध समाजाची आहे, परंतु तो गेल्या 45 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करतात. काँग्रेस आणि भाजपा कसे जातीवादी आहेत. आज मामा पगारेंना न्याय दिला का? नाही. आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता की तुम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन केलं का, तर त्यांनी सांगितलं की आम्ही दुर्गाडीवर गेलो आणि त्यांनी आमच्या मामा पगारेंना साडी नेसवली म्हणून आम्ही दुर्गा देवीला साडी नेसवली. हा न्याय नाही. तसेच आम्ही टिळकनगर पोलीस स्टेशन, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना घडली ते पोलीस स्टेशन आहे टिळकनगर पोलीस स्टेशन. तिथल्या सिनियर PIशी संपर्क साधून त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही तक्रार नोंद केली का. या घटनेमध्ये 1800 ॲक्ट दाखल होते. तर संबंधित टिळकनगरचे PI यांनी माहिती दिली की आमच्याकडे अजून तरी कोणी आलं नाही. जर काँग्रेस हे पुरोगामी विचाराचं आहे म्हणतं, यांचं इंडिया गठबंधन आहे म्हणतं, तर जर एक 72 वर्षाच्या माणसाला भर चौकात हॉस्पिटलमध्ये बोलवून त्याला साडी नेसवली जाते आणि काँग्रेस ही बघ्याची भूमिका घेते, तर हे बौद्ध समाजाच्या लोकांना समजलं पाहिजे की काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे पण जातीवादी आहेत. फक्त भाजपा हे हिंदुत्वाच्या नावावर येतं आणि काँग्रेस हे पुरा हंगामी विचार म्हणून येतं. त्या मामा पगारेंना आणि इतर बौद्ध समाजाच्या लोकांना पण सांगू इच्छितो की मित्रांनो, जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानिक मार्गावर चालणारे आंबेडकर चळवळ आहे. त्या आंबेडकर चळवळीत काम करा. जर तुम्ही इतर पक्षात काम केलं तर इतर पक्षाचे नेते ते तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. आज जर मामा पगारेच्या जागी 70 जातीचा माणूस असता तरी तो मोठा टाहू झाला असता. इंडिया गठबंधनचे जे लोक आहेत, नवयुवकांचे असो, राष्ट्रवादीचा असो या आम आदमी पार्टीचं कोणीतरी आंदोलन केलं का तर मामा पगारे हे बौद्ध समाजाचे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आंबेडकरी चळवळ सोडून इतर पक्षात काम करू नका. इतर पक्षात काम केले तर तुमचे देखील मामा पगारेसारखे हाल होतील आणि तुमच्या पाठीमागं समाज देखील उभा राहणार